नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेश आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मनपाच्या महासभेत मुस्लिम नगरसेवक व सत्ताधारी नगरसेवकांमध्ये गदारोळ। मध्य प्रदेशातून धुळे शहर मार्गे बोलेरो पिकअप वाहनातून निर्दयीपणे कत्तलीच्या उद्देशाने गुरांची होणारी वाहतूक आझादनगर पोलिसांनी रोखली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गावठी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या अंबिका नगरातील एकास केले जेरबंद। धुळे जिल्ह्यासह तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तोबा गर्दी। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांवर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी। धुळे जिल्हा सर्वोदय मंडळातर्फे शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन। दैवेल ते सामोडे रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची साक्री तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी। आणि औरंगाबाद येथे तरुणीवर अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर कठोर कारवाईची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिकेच्या महासभेत आधी शहरवासियांचे मूलभूत प्रश्न की अजेंड्यावरील विषय यावरून मुस्लिम नगरसेवक व सत्ताधारी नगरसेवकांमध्ये गदारोळ झाल्यामुळे महासभेतील अजेंड्यावरील विषयांना तब्बल 1 तासानंतर सुरुवात झाली। धुळे महानगरपालिकेच्या महासभेत काही मुस्लिम नगरसेवक व सत्ताधारी नगरसेवकांमध्ये आधी अजेंड्यावरील विषय की नागरिकांचा मूलभूत प्रश्न यावरून गदारोळ झाल्यामुळे अजेंड्यावरील विषयांना तब्बल तासभरानंतर सुरुवात झाली। सभेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते साबिर शेख, अमीन पटेल यांच्यासह मुस्लिम नगरसेवकांनी पाणी व स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला। मात्र नगरसेवक संजय पाटील, शीतल नवले, प्रदीप करपे यांनी अजेंड्यावरील विषय अगोदर घ्यावेत अशी सूचना केली। त्यानंतर मुस्लिम नगरसेवकांनी आक्रमक होत शहरातील प्रश्न महासभेत मांडू नयेत का असा सवाल करत महासभेत सुरुवात होण्याआधी मूलभूत प्रश्नांवर चर्चा करता येत असल्याचे सांगितले। मात्र शीतल नवले व संजय पाटील यांनी यास आक्षेप घेत सांगितले की तुम्हाला मूलभूत प्रश्न मांडायचे होते तर हे विषय अजेंड्यावर का घेतले नाही, त्यामुळे सुरुवातीला अजेंड्यावरील विषयांवर चर्चा करावी। दोन्ही गट एकमेकांना महापालिका अधिनियमातील तरतुदीचा उल्लेख करून एकमेकांच्या दिशेने धावून आले। तसेच अगोदर अजेंड्यावरील विषय महत्त्वाचे की शहरातील मूलभूत प्रश्न यावर महापौरांनी खुलासा करावा अशी मागणी केली। यामुळे महासभेत एकच गोंधळ उडाला होता। गोंधळ सुरू असतानाच महापौरांनी हा केवळ छायाचित्र काढण्याकरिता नगरसेवकांचा स्टंट असल्याचे सांगितल्यामुळे सभागृहात हशा पिकवून त्यानंतर अजेंड्यावरील विषयांना सुरुवात झाली। सभेत महापालिकेच्या मालकीच्या मालमत्तांच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण व हस्तांतरण करणे, विषय समित्या गठीत करणे, विषय समित्यांसाठी आलेल्या नावांना मंजुरी देणे, सर्वे क्रमांक 483/2 मध्ये 100 फुटी रस्ता विकसित केला आहे। या रस्त्यासाठी संपादन करणे यासह विविध 25 विषयांवर चर्चा करण्यात आली। सभेत काही विषयांवर जोरदार चर्चा झाली तर साधक बाधक चर्चेने काही विषय मंजूर करण्यात आले। टिप्पण्या नसल्यामुळे काही विषय नव्याने सादर करण्यात यावे असे ठरले। सर्वे क्रमांक 483/2 मध्ये 100 फुटी 30.0 मीटर रस्ता विकसित केला आहे। या रस्त्यासाठी भूसंपादन करणे व आर्थिक तरतुदीबाबत निर्णय घेण्यासाठी आलेल्या कार्यालयीन अहवालावर विचार करण्याबाबत या विषयांवर जोरदार चर्चा झाली। हा विषय न्यायप्रविष्ट विवादित असतानाही तो पटलावर कसा काय आला असा प्रश्न यापूर्वी सुनील बैसांनी उपस्थित केला होता। सदस्यांनीही सभागृहात या विषयावरून नगररचना विभागाला धारेवर धरत आरोपांच्या फैरी झाडल्या। त्यामुळे महापौर यांनी सदर विषय तहकूब केला। यावेळी आयुक्त अजित शेख, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते। मध्य प्रदेशातून धुळे शहर मार्गे बोलेरो पिकअप वाहनातून निर्दयीपणे कत्तलीच्या उद्देशाने होत असलेली गुरांची वाहतूक आझादनगर पोलिसांच्या गस्ती पथकाने रोखली असून 5 गुरांना जीवनदान दिले आहे। मध्य प्रदेशातून धुळे शहर मार्गे बोलेरो पिकअप वाहनातून निर्दयीपणे कत्तलीच्या इराद्याने होत असलेली गुरांची वाहतूक आझादनगर पोलिसांनी रोखली असून 5 गुरांना जीवनदान देत पिकअप वाहनासह 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की आझादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालत असताना शहरातील गोल चौकी परिसरात बुधवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की मध्य प्रदेशकडून धुळ्याच्या दिशेने एक पिकअप येत आहे। त्याच्यात काही संशयास्पद गुरे भरलेली आहेत। त्या माहितीच्या आधारे आझादनगर पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकातील कर्मचाऱ्यांनी पारोळा चौफुलीवर सापळा रचला व एक संशयित पिकअप वाहनाला थांबवले। पिकअप वाहन थांबताच पिकअप वाहनातील चालक व सहचालक दोघेही पळून गेले। पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला परंतु ते सापडले नाही। त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता वाहनात चाऱ्याच्या गोण्या आडव्या लावून वाहनात अतिशय निर्दयीपणे 5 गायी कोंबलेल्या अवस्थेत आढळून आल्या। सदर 5 गायींसह पिकअप वाहन असा सुमारे 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5ही गायी चाळीसगाव रोडवरील नौकर गोशाळेत देखरेखीसाठी दाखल करण्यात आल्या आहेत। याबाबत आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
सदरची कारवाई आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, संतोष घुगे, सैंदाने आदींनी केली. मी माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल उगे असे गोल चौकी मोबाईलवर पेट्रोलिंग करीत असताना सकाळी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक पिकअप व्हॅन MP कडून धुळ्याकडे येत आहे. त्याच्यात काही संशयास्पद जनावरं भरलेले आहेत अशी बातमी मिळाल्यावरून आम्ही पावडा चौफुलीजवळ बातमीप्रमाणे येऊन थांबलो. गाडी आम्हाला आली दिसली, संशय आला तिचा. आम्ही त्याला थांबवलं तर थांबवल्यावर ड्रायव्हर आणि क्लीनर दोघं पडून गेले. त्यांचा पाठलाग केला परंतु मिळून सापडले नाही. ते काट्याकुट्यांमध्ये पडून गेले. तर गाडीमध्ये आम्ही बघितलं, गाडीवर वरती चाऱ्याचे घासोडे ठेवलेले होते. मागं पाट्या लावलेल्या पॅक, वरून काय दिसत नव्हतं. तर त्यामुळं आम्ही गाडीचे ते पाट्या आणि घासोडे थोडे बाजूला केले. बघितलं त्याच्यात 4-5 जनावरे कोंबलेली, हातपाय त्यांचे पाय दोरखंडाने बांधून कोंबलेल्या अवस्थेत दिसले. मग आम्ही सदर गोष्ट ही माननीय PI श्री कोकरे साहेबांना फोनवरून सांगितली. साहेबांनी सांगितलं ताबडतोब सदर गाडी माल गोशाळेत जमा करा, गाडी सदर वाहन आणि त्यांच्या मालकावर गुन्हा दाखल करा. त्याप्रमाणे आम्ही सदर वाहन नौकार गोशाळे इथे आणून चेक केलं. त्याच्यात 5 गाई निघाल्या. असा 5 गाई आणि गाडी असं 2,50,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे आणि त्याप्रमाणे आता गुन्हा दाखल करून पुढची कारवाई PI यांच्या मार्गदर्शनाने करीत आहोत. बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या अंबिका नगरातील एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बिलाडी फाट्याजवळ जेरबंद केले असून त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा सुमारे 25,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या अंबिका नगरातील एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बिलाडी फाट्याजवळ जेरबंद केले असून त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा 25,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गुप्त माहिती मिळाली होती की अंबिका नगर येथे राहणाऱ्या शकील सलीम शेख याने 2-3 दिवसापूर्वी स्टार्च फॅक्टरी परिसरात बिलाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याच्याजवळील गावठी बनावटीच्या कट्ट्यातून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली होती. त्यानुसार पथकाने त्याचा शोध सुरू केला. त्याला मुंबई-आग्रा बायपास रोडवरील बिलाडी फाट्यावरून शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 25,000 रुपये किमतीचा एक गावठी बनावटीची पिस्तूल व 600 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा सुमारे मुद्देमाल मिळून आला. त्याला अटक करण्यात आली. याबाबत देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, रफिक पठाण, संजय पाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाने, गौतम सपकाळे, राहुल सानप, विलास पाटील आदींनी केली. माननीय पोलीस अधीक्षक दुधे यांनी पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत यांना धुळे जिल्ह्यात अवैध शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार धुळे शहरात व जिल्ह्यात अशा प्रकारे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या लोकांचा शोध चालू असताना दिनांक 29/12/2020 रोजी 19 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत यांना गोपनीय बातमी मिळाली की 2-3 दिवसापूर्वी शकील सलीम शेख नावाच्या इस्माने बिलाडी रोडवरील स्टार फॅक्टरी परिसरात त्याच्या कब्जातील अवैध गावठी कट्ट्यातून गोळीबार करून दहशत निर्माण केलेली आहे. त्यावरून त्यांनी पथकाला सदर शकील सलीम शेख याचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार पथकासोबत आम्ही सदर इस्माचा शोध घेत असताना त्यास बिलाडी फाटा धुळे बायपास रोडवर पकडले. त्याच्या कब्जात एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 106 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर इसम हा मूळ सेंदवा तालुका बडवानी जिल्हा बडवानी
मध्य प्रदेश येथील राहणारा असून त्या ठिकाणी त्याच्यावर 2 वॉरंटात तो फरार आहे, अशी माहिती भेटलेली आहे. धुळे जिल्ह्यातील एकूण 218 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची तहसील कार्यालयात तोबा गर्दी दिसून आली. ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा दिल्यामुळे जास्तच गर्दी झाली होती. धुळे जिल्ह्यातील एकूण 218 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची धुळे, शिंदखेडा व शिरपूर तहसील कार्यालयात तोबा गर्दी दिसून आली. राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकींसाठी 23 डिसेंबर बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. राज्यातील 34 जिल्ह्यातील तब्बल 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. जिल्ह्यात 218 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 30 डिसेंबर बुधवार ही शेवटची तारीख असल्यामुळे तसेच निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुभा दिल्यामुळे शेवटच्या दिवशी धुळे, शिंदखेडा व शिरपूर तहसील कार्यालयात उमेदवारांची चांगलीच भाऊगर्दी दिसून आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब इब्राहिम शेख यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेऊन या षडयंत्रामागे नेमके कोण आहे याचा तपास करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब इब्राहिम शेख यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेऊन या षडयंत्रामागे नेमके कोण आहे याचा तपास करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब इब्राहिम शेख यांच्यावर औरंगाबाद येथील एका महिलेने खोटा गुन्हा दाखल केला आहे. सदरील महिलेने त्याच्यावर ज्या दिवशी अतिप्रसंग करण्यात आल्याचे सांगितले आहे त्या दिवशी महबूब शेख मुंबईत होते असे त्याने सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओद्वारे स्वतः स्पष्ट केले आहे. तसेच यात जर खोटे असेल तर आपली आणि सदरील महिलेची नाकरो टेस्ट करावी असे देखील सांगितले आहे. याने हे स्पष्ट होते की विरोधकांकडून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. महबूब शेख अतिशय सामान्य कुटुंबातून आपल्या कर्तृत्वाने राज्याच्या पदावर पोहोचले आहे, म्हणून त्यांच्या चांगल्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचे काम या महिलेमार्फत करण्यात येत आहे. तरी सदरील गुन्हा मागे घेऊन या महिलेचा बोलवता धनी कोण आहे याचा तपास लावून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सत्यजित सिसोदे, शहर कार्याध्यक्ष स्वप्नील पाटील, वाल्मिक मराठे, एजाज शेख, निखिल पाटील, महेश भांबरे, अनिकेत माईनकर, राजदीप काकडे, निखिल वाघ, राजेंद्र चौधरी, मनोज कोळेकर, कार्तिक मराठे, निलेश चौधरी आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष माननीय महबूब इब्राहिम शेख यांच्यावर 2 दिवसापूर्वी औरंगाबाद पोलीस स्टेशनमध्ये 376 असा बोगस गुन्हा दाखल करण्यात आला. एक जनसामान्य कुटुंबातला व्यक्ती हा प्रदेशच्या पदावर जातो, याचा अर्थ तुम्ही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप करून त्याच्या राजकीय व सामाजिक आयुष्याला खराब करायचा अधिकार हा कुठल्याही व्यक्तीला नाही आहे. याच्या मागे कुठली शक्ती आहे आणि असे गुन्हे जर सामाजिक आणि राजकीय लोकांवर व्हावं लागले आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रशासनावर दबाव न आणता हे जे गुन्हे दाखल होत असतील तर या अशा शक्तींचा आणि अशा लोकांचा आम्ही निषेध करतो. महबूब इब्राहिम शेख हे अतिशय सामान्य घराण्यातले आहे. त्यांच्या घराची पार्श्वभूमी बघितली तर त्यांच्या घरात कोणी आमदार नाही, खासदार नाही, ग्रामपंचायत सदस्य नाही, अशी व्यक्ती ही प्रदेशचे अध्यक्ष होते. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आदरणीय पवार साहेबांच्या या विजननी असे जनसामान्य लोकांना विविध पदांवर जायची संधी मिळते. याचा अर्थ हा नाही की कोणी उठून उद्या गुन्हा दाखल करेल आणि 376 सारखा बोगस गुन्हा असा दाखल झाला त्याच्यावर आम्ही धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाला आम्ही निवेदन देतो की आपण या राज्याचे गृहमंत्री माननीय अनिल देशमुख साहेबांना या निवेदनामार्फत हा गुन्हा लवकरात लवकर मागे घ्यावा आणि याच्या मागची शक्ती कोण आहे किंवा याच्या मागचा सूत्रधार कोण आहे याची माहिती काढून त्याच्यावर आपण कारवाई करावी, एवढंच मी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच 9 वर्षाचं स्वागत करताना मद्यपान करणाऱ्यांना सद्बुद्धी यावी यासाठी धुळे जिल्हा सर्वोदय मंडळातर्फे बुधवारी दुपारी शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच 9 वर्षाचं स्वागत करताना मद्यपान करणाऱ्यांना सद्बुद्धी यावी यासाठी धुळे जिल्हा सर्वोदय मंडळातर्फे बुधवारी दुपारी शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले. कृषी कायद्यांसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची शासनाने अद्याप दखल घेतलेली नसून शासनाने शेतकऱ्यांचे प्रश्न त्वरित सोडवावे. तसेच 9 वर्षाचे स्वागत अनेक जण मद्यपान करून करतात आणि यामुळे दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागत प्रसंगी अपघात, त्याचप्रमाणे
काही अनुचित घटना घडून बरेचसे युवक मृत्युमुखी देखील पडतात. हा प्रकार चुकीचा आहे. म्हणून या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा सर्वोदय मंडळाच्या पुढाकाराने राष्ट्र सेवा दल, हरिजन सेवक संघ, छात्र भारती, शिक्षक भारती, व्यसनमुक्ती महाराष्ट्र समन्वय मंच, नशाबंदी मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनासह समविचारी पक्ष व संघटनांतर्फे सदरचे आंदोलन करण्यात आले. यावेळी गांधी पुतळा येथे धरणे आंदोलनाच्या वेळी दूध वाटपाचा कार्यक्रम करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. यावेळी मधुकर शेचाट, रमेश दाने, विलास चव्हाण, चंद्रवीर सावळे, अविनाश पाटील, JT देसले, कॉम्रेड LR राव, पोपटराव चौधरी, गोविंद कांबळे, रामदास जगताप, जसपाल सिसोदिया, कैलास पाटील, दीपक पाटील, SU बिराडे, दिलीप खिवसरा, नवल ठाकरे, शशिकांत शर्मा, रंजना दाने आदी उपस्थित होते. नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सर्वोदय मंडळ, व्यसनमुक्ती महाराष्ट्र समन्वय मंच, नशामुक्ती मंडळ, राष्ट्र सेवा दल आणि इतरही सर्व मित्र पक्षाचा भ्रष्टाचार विरोधी आंदोलन हे सर्व या ठिकाणी एकत्र येऊन नववर्षाचं स्वागत करताना आपले शेतकरी दिल्लीमध्ये चर्चा करू इच्छितात, ते शासन मंडळाकडून त्याची चर्चा करत नाही. सरकारला सद्बुद्धी येऊ यासाठी आणि जनतेमध्ये दारू, गुटखा, नशेले पदार्थ घेऊन दारू पिऊन ते नववर्षाचं स्वागत करतात. त्या जनतेतल्या काही लोकांना देखील सद्बुद्धी यावी यासाठी या ठिकाणचं धरणे आंदोलन आयोजित केलं होतं आणि सदर धरणे आंदोलनामध्ये सर्व प्रकारच्या पक्ष संघटना, मित्र संघटना या ठिकाणी येऊन धरणे आंदोलन केलं आहे आणि वर्षाचा निरोप देताना लोकांना गोड दूध पाजून या ठिकाणी दारूचा नाही तर दुधाचा संदेश दिलेला आहे. दैवत ते सामोडे रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी साक्री तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग पिंपळनेरचे शाखा अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दैवेल ते सामोडे रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी साक्री तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग पिंपळनेरचे शाखा अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की दैवेल ते सामोडे महामार्ग क्रमांक 7ची अवस्था बऱ्याच दिवसांपासून खूप खराब झाली असून या महामार्गावर गुजरात राज्यातून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. त्यात अवजड वाहनांची संख्या अधिक प्रमाणावर असते. तसेच लहान मोठी वाहतूकही त्याच रस्त्याने होते. सध्या परिस्थितीत संबंधित मार्गाची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे असून वाहनधारकांची खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात छोटे मोठे अपघात घडत असून वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकांना या मार्गावर अपघात घडून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली असून तर काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. म्हणून सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. 2-3 दिवसात रस्त्याची दुरुस्ती न केल्यास मनसेतर्फे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शहराध्यक्ष स्वामी खरोटे, संदीप बच्छाव, तालुका उपाध्यक्ष योगेश मोरे, योगेश दाभाडे, धीरज देसले आदी उपस्थित होते. अनेक दिवसांपासून पिंपळनेर दैवेल रस्त्यावरती खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्ड्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळे पक्ष, संघटना यांनी वारंवार निवेदन देऊन देखील कुठलंच पाऊल प्रशासनाकडनं उचललेलं दिसून आलं नाही. शेवटी आज आम्ही पिंपळनेर येथे PWD कार्यालयात निवेदन दिले व त्यांना अंतिम सांगितले की 2-3 दिवसात दुरुस्ती नाही झाली तर मनसे स्टाईल आंदोलन करून प्रशासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा, अंत्ययात्रा काढेल असा आम्ही आज इशारा दिला आहे. औरंगाबाद येथे तरुणीवर अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. औरंगाबाद येथे तरुणीवर अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की मेहबूब इब्राहिम शेख नामक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी औरंगाबाद येथील बायजीपुरा येथील 29 वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवले. तिला दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास रामगिरी हॉटेल समोर भेटायला बोलावून कारमध्ये बसवले. त्यानंतर कार जालना रोडवर रस्त्यावरील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर अंधारात नेली. त्या ठिकाणी त्या तरुणीवर अत्याचार करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील महिला सुरक्षित आहे का? गृहमंत्री याबाबत कलम 376 अंतर्गत कारवाई करतील का असा प्रश्न पडू लागला आहे. संशयित आरोपी जरी सत्ताधारी पक्षाचा असला तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी व पीडित महिलेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी हर्षल विभांडिक, सचिन शेवतकर, कुणाल चौधरी, सागर कोडगीर, सुमित माईनकर, अमृता पाटील, सोनल मराठे, जयेश वावदे, दीपक कोळी, मकरंद अंपळकर, कपिल छाजेड, रोहित चांदोडे, हर्षल बोरसे आदी उपस्थित होते. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाचे आमचे पदाधिकारी हर्षलजी विभांडिक आणि कुणालजी चौधरी शहराचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आम्ही आज जो प्रकार
काल परवा घडला, राष्ट्रवादीचे एक नामांकित पदाधिकारी प्रदेशाचे त्यांच्यावर जो बलात्कारचा गुन्हा दाखल झालेला आहे तो इतका निंदनीय आहे, म्हणजे इतका चुकीचा प्रकार जो घडलेला आहे त्याबद्दल अजूनपर्यंत तरी मीडियावर जेव्हा बघतोय आम्ही कोणतीच कारवाई झालेली नाही, मीडिया पण उचललेली नाही. इतका मोठा गुन्हा आहे, बलात्कारचा गुन्हा आहे का, म्हणजे ज्यांचं सरकार आहे त्यांचा पदाधिकारी, एक जबाबदार पदाधिकारी, प्रदेशावर असणारा पदाधिकारीकडनं असं गुन्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. म्हणजे कुठंतरी पाणी मुरतं आहे. हे सरकार किती जबाबदार सरकार आहे, गृह खातं काय करतं आहे यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार. त्यांच्यावर कारवाई तर होताच आहे, कारण की त्या युवतीवर जो प्रसंग घडला आहे तिने तर कारवाई केलेली आहे, तिने गुन्हाही दाखल केला आहे. पण गृह खातं ज्यांच्या हातात आहे, ज्यांचा पदाधिकारी आहे असं गुन्हा दाखल, त्या गृह खात्यावर जो असलेला मंत्री आहे त्यांच्या मंत्रीवर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणीसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. तर सर्व भारतीय जनता युवा मोर्चाची भावना तीव्र आहे आणि ह्या अजून काही कारवाई केली नाही तर येणाऱ्या काळात त्याच्यापेक्षा आम्ही जास्त मोठं आंदोलन करू. धन्यवाद. पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी. मनपाच्या महासभेत मुस्लिम नगरसेवक व सत्ताधारी नगरसेवकांमध्ये गदारोळ. मध्य प्रदेशातून धुळे शहर मार्गे बोलेरो पिकअप वाहनातून निर्दयीपणे कत्तलीच्या उद्देशाने गुरांची होणारी वाहतूक आझादनगर पोलिसांनी रोखली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गावठी बनावटीचा कट्टा बाळगणाऱ्या अंबिका नगरातील एकास केले जेरबंद. धुळे जिल्ह्यासह तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तोबा गर्दी. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांवर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी. धुळे जिल्हा सर्वोदय मंडळातर्फे शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन. दैवेल ते सामोडे रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची साक्री तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. आणि औरंगाबाद येथे तरुणीवर अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर कठोर कारवाईची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.